नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत खरसुंडी मध्ये। खरसुंडी येथे चैत्र सासन काठीचा सोहळा उत्साहामध्ये सुरू आहे। माझ्या पाठीमागे पाहताय तर या ठिकाणी सासन काठ्या मोठ्या प्रमाणावर मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। भाविक लोक सासन काठ्या नाचवताना दिसत आहेत। त्याचबरोबर इथं जमा झालेले भाविक गुलाल खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करताना दिसत आहेत। सर्वसाधारणपणे 2:30 वाजण्याच्या दरम्यान या मंदिरातून पालखीचं पूजन राजेंद्र अण्णा देशमुख आणि परिवार यांच्या माध्यमातून होईल आणि या पेठेतून जोगेश्वरी मंदिराच्या जवळ या पालखीचा प्रस्थान होईल। या दरम्यान भक्तांची प्रचंड गर्दी या ठिकाणी होते। भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर गुलाल खोबऱ्याची उधळण या पालखीवर होते। एक असं मानलं जातं की पालखीत जो देव बसलेला आहे, नाथबाबा आहे, त्या नाथबाबाला जर माझा स्पर्श झाला तर नाथबाबा मला हे वर्ष सुख समाधानाचं जाईल, ही भाविकांची श्रद्धा असते। त्या अनुषंगाने प्रत्येक जण पालखीकडे ओढला जातो। पालखी सर्वसाधारणपणे 100 मीटरचे अंतर पार करण्यासाठी तास ते 1.5 तासाचा प्रवास त्याला करावा लागतो। एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते। पाठीमागे मोठ्या प्रमाणात सासन काठ्या आहेत। सासन काठ्या नाचवण्याचं काम चालू आहे आणि तेवढ्याच प्रमाणात गुलाल खोबऱ्याची उधळण सुरू आहे। हा पालखी सोहळा तुम्ही आमच्या क्रांती न्यूजच्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून थेट प्रसारणात सहित पाहणार आहात। सोबत रहा, पहा क्रांती न्यूज।